नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सुरुवातीला हे पीठ बघितलंच असेल, किती छान असं वर आलेलं आहे. या लाल तांदळाच्या पिठामुळे आपले इडली आणि डोसे आणि खास टिप्समुळे पीठ एकदम छान तयार होते. तर आज आपण लाल तांदळापासून तयार होणारे कुरकुरीत क्रिस्पी डोसे आणि तसेच मऊ लुसलुशीत इडली ही रेसिपी बघणार आहोत. आणि शिवाय पीठ येण्यासाठी काही खास टिप्स सांगितलेले आहेत आणि त्यामुळे खरंच पीठ खूप छान येतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला इडली बनवण्यासाठी लाल तांदूळ हे आपण घेणार आहोत. ते आपल्याला व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत. लाल तांदूळ हा पांढऱ्या तांदळापेक्षा अधिक पौष्टिक असतो आणि तसेच त्यामध्ये लोह, खनिजे तसेच अँटीऑक्सिडंट, बी जीवनसत्वे भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यामुळे त्याचे आपल्या शरीरासाठी अनेक असे फायदे आहेत. तर सुरुवातीला इडली किंवा डोस्याचं पीठ करण्यासाठी आपल्याला मोजमाप हे खूप अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला 3 पेले हे लाल तांदळाचे घ्यायचे आहेत आणि तसेच आपल्याला 1 पेला भरून एवढी उडीद डाळ घ्यायची आहे. तर उडीद डाळ सुद्धा आपण एका भांड्यामध्ये घालून घेऊया. तसेच अर्धा चमचा एवढा मी मेथीचे दाणे घेतलेत. म्हणजे जवळपास बघायला गेले ते 30 ते 40 दाणे मी मेथीचे येथे घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला जे लाल तांदूळ आहेत आणि उडीद डाळ आहे ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर ती आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया. तसेच तुम्हाला हा जर जार ऑनलाईन मागवायचा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. कडधान्यांवर तसेच डाळींवर फवारणी केलेली असते. त्यामुळे आपण हे जे तांदूळ आणि जे डाळ आहे ती स्वच्छ 2 ते 3 पाण्यामधून धुवून घेणार आहोत. तर आपण तांदूळ आणि ही डाळ 2 ते 3 पाण्यामधून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे. तर तांदूळ भिजेल आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला थोडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तसेच उडीद डाळीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर दोन्हीमध्ये आपण पाणी व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. अजून एक सिक्रेट टिप म्हणजे काय आहे, या ठिकाणी आपण एक मूठ भरून फक्त पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे सुद्धा यासोबत आपल्याला भिजत घालायचे आहेत. पोह्यांमुळे सुद्धा आपले डोसे आणि इडली सॉफ्ट आणि कुरकुरीत असे होतात. शक्यतो आपण इडली डोस्याचं पीठ हे 4 ते 6 तासासाठी भिजत ठेवतो. पण आज आपण लाल तांदळापासून इडली डोसे बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला बरोबर 12 तास एवढे हे तांदूळ, डाळ आणि पोहे छान असे भिजत ठेवायचे आहेत. कारण लाल तांदूळ भिजायला आणि शिजायला सुद्धा बराच वेळ लागतो. सकाळी 8 वाजता मी हे भिजत घातलेले आणि बरोबर संध्याकाळच्या 8 वाजता मी हे दळायला घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला डाळीवर जे हे पाणी दिसतंय ना, हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारण की ते कसं आंबलेलं आहे. त्यामुळे आपले जे डोसे आहेत ते आंबट होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला ह्या दोघांवरचं पाणी सुद्धा काढून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा व्यवस्थित असे चोळून मी ह्यामधलं पाणी बदलून घेणार आहे. तर दोघांमधलं पाणी सुद्धा आपण बदलून घेऊया. म्हणजे काय, त्यामुळे आपले जे डोसे किंवा इडली आहे ते एकदम आंबट लागणार नाहीत. आता या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले तांदूळ बारीक करून घेणार आहोत आणि तांदूळ हे आपल्याला थोडेसे मीडियम असे जाडसर ठेवायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता ह्याचं टेक्स्चर एकदम मीडियम असे त्याला थोडंसं दरदरीत ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी आपलं पहिल्या वेळचं पीठ करून झालेलं आहे. तर ते आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया. मी या ठिकाणी डब्यामध्ये ठेवणार आहे. तर तुम्ही टोपामध्ये वगैरे काढले तरी चालणार आहे. फक्त ज्यावेळेस आपण तांदूळ दळतो ना, त्यावेळेला आपल्याला हे थोडेसे दरदरीत असे ठेवायचे आहेत. तर आपले सुरुवातीचे जे लाल तांदूळ आहेत ते 3 वेळेला छान असे दळून झालेले आहेत. तर सर्व बॅटर आपण एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला उडीद डाळ छान अशी दळून घ्यायची आहे. आणि उडीद डाळ दळताना एकदम मऊ अशी आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे त्याचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट असलं पाहिजे. म्हणजे ते हातात घेतल्यानंतर एकदम गुळगुळीत लागलं पाहिजे. नॉर्मली आपण ज्याप्रमाणे इडली डोस्याचं पीठ घालतो त्याचप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या ज्या उडद्याच्या डाळीचं मिश्रण आहे ते एकदम मऊ आणि गुळगुळीत असं झालेलं आहे. त्याचं टेक्स्चर असं असलं पाहिजे. तर हे पीठसुद्धा आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर ते आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्या वेळेचं सुद्धा उडद्याच्या डाळीचं मिश्रण एकदम मऊ आणि गुळगुळीत असं करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपलं सगळं बॅटर छान असं करून झालेलं आहे. आता ह्याच बॅटरमध्ये मेथीसुद्धा होती. मेथीमुळे आपल्या ज्या डोस्यांना चव आहे ना ती खूप छान येते. पण ती एकदम कमी प्रमाणात असावी. तर या ठिकाणी आपण पोह्याचं मिश्रणसुद्धा एकदम सॉफ्ट आणि एकदम सिल्की असं करून घेतलेलं आहे. मिक्सरला लागलेलं बॅटर काढण्यासाठी थोडं पाणी टाकून त्यामध्ये मी हे पाणी घालून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण दोन्ही बॅटरचे जे मिश्रण आहे ते वेगवेगळं मिक्सरमधून करून घेतल्यामुळे आता हाताच्या साहाय्याने सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. शक्यतो बॅटरचे जे फेटतान आहे ते एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आणि त्याचा स्मूथनेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एवढा आपल्या बॅटरचा स्मूथनेस असला पाहिजे. म्हणजे त्यामुळे आपले जे डोसे आणि इडली आहेत ते एकदम छान असे तयार होतात.
आता या ठिकाणी व्यवस्थित पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे. आता अजून एक खास टीप येते, ती म्हणजे आपली पीठ छान येण्यासाठी. यासाठी मी काय केलेलं आहे, डब्बा मावेल एवढा कुकर घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित बसतोय की नाही ते बघून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला गॅसवर हा कुकर थोडा गरम करून घ्यायचा आहे. तर आपण हा कुकर थोडासा गरम करून घेऊया, म्हणजे 1 ते 2 मिनिटं छान असे त्याला आच लागली पाहिजे. आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण मिश्रण ठेवून घेतलेला जो डब्बा आहे तो ह्या कुकरमध्ये ठेवून ह्याचं झाकण व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे काय, आता आतमध्ये उब राहील आणि आपलं त्यामुळे पीठ एकदम छान असं वर येईल. आता पूर्ण रात्रभर आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे काय, त्याच्या उभेने जे आहे ते आपलं पीठ छान येणार आहे. तुम्ही ते बघू शकता. तर सकाळ झाल्यानंतर आपलं जे इडली आणि डोशाचं पीठ आहे ते ओव्हरफ्लो होऊन वर आलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. वाव, एकदम छान असं आपलं इथे पीठ आलेलं आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण इडलीची एक व्हिडिओ केलेली, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सुद्धा आपलं पीठ हे खूप छान आलेलं, तर ती तुम्ही पाहू शकता. पीठ अगदी फसफसून असं वर आलेलं आहे आणि एकदम छान असं झालेलं आहे. आता हा जो डब्बा आहे आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. तो आपण ह्या कुकरमधून बाहेर काढून घेऊया. पीठ चांगलं आल्यामुळे आपल्या पिठाला छान असे बबल्स म्हणजे छोटे छोटे फुगे आलेले आहेत. त्यामुळे समजते की आपलं पीठ एकदम छान असं झालेलं आहे. सुरुवातीचं मोजमाप आणि आपल्या ज्या छोट्याशा टिप्स आहेत त्या लक्षात ठेवलात ना, म्हणजेच तांदळाचं प्रमाण, तसेच पोहे, थोडीशी मेथी आणि आपली जी आता ट्रिक यूज केली त्याप्रमाणे केलं ना, तर खरंच हमखास खूप छान असं पीठ तयार होतं आणि वर सुद्धा येतं. फक्त तुम्ही चवीप्रमाणे यामध्ये मीठ अजून घालू शकता. पहिले आपण घातलेलंच होतं. कुकरमध्ये ओव्हरफ्लो होऊन हे पीठ वर आलेलं ते तुम्ही बघू शकता. मिश्रण छान एकत्रित एकजीव करून घेऊया, म्हणजेच मी थोडंसं मीठ घातलेलं ते छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडीशी किंचितशी साखर सुद्धा घालायची. त्यामुळे इडली आणि डोशाची चव सुद्धा खूप छान होते. आता या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले डोसा करून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आणि त्यावर थोडं पाणी शिंपडून घेतलेलं आहे. थोडंसं तेल आहे ते स्प्रे करून घेऊया आणि आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते ह्यावर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. पीठ पसरवून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपल्या डोस्याला छान अशी जाळीसुद्धा सुटलेली आहे. आपण जे लाल तांदळाचे डोसे खातो ना, त्यामुळे खरंच ते शरीराला आपल्या खूप असे उपयुक्त असतात. त्यामुळे आपले पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, तसेच हाडांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. थोडक्यात सांगायला गेलं तर आपले हे जे लाल तांदूळ आहेत ते आपल्या आरोग्यास अगदी पौष्टिक असे आहेत. तसेच तुम्ही बघितलंत ना, आपले डोसे सुद्धा एकदम पटकन असे उलटले जात आहेत आणि त्याला छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे. तर या ठिकाणी आपला कुरकुरीत आणि पौष्टिक असा डोसा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे डोसे सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. तसेच सुरुवातीला डोस्याचे बॅटर टाकताना गॅस हा स्लो ठेवायचा आणि सर्व बॅटर पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची. वरून थोडं तेल स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर आपला डोसा आहे तो पलटून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपला पटकन असा डोसा सुद्धा तयार होणार आहे. चला तर या ठिकाणी आपली आता इडली कशी होते ते बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला इडलीच्या सगळ्या भांड्यांना तेल सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तर आपण हाताच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित तेल पसरवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सगळं इडलीचं बॅटर हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. तर सर्व इडली पात्रामध्ये आपण इडलीचं बॅटर व्यवस्थित असं घालून घेऊया. इडलीचं जे बॅटर आहे ते एकदम भरून पण घालायचं नाही, म्हणजे शिजल्यानंतर आपली जी इडली आहे ती व्यवस्थित फुलायला पाहिजे. त्यामुळे बॅटर भरताना एकदम कट टू कट भरायचं नाही, थोडंसं कमी भरायचं. अगोदरच गॅसवर मी इडलीचं भांडं गरम करत ठेवलेलं. आता त्यामध्ये आपल्याला हे स्टँड ठेवून घ्यायचे आहेत आणि एक 10 ते 15 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण चटणीची एक छोटीशी रेसिपी बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला खोबरं, मिरची, आलं, लसूण, लिंब, थोडी चणा डाळ आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया. चणा डाळ घातल्यामुळे आपल्या चटणीची चव ही खूप छान होते. थोडंसं लिंब पिळून घ्यायचं आहे आणि तसेच त्यानंतर आपण कढीपत्ता सहसा तर कधी खात नाही, पण अशा प्रकारे चटणीमध्ये टाकल्यामुळे आपल्या चटणीची चव सुद्धा वाढते आणि आपल्या केसांसाठी सुद्धा चांगले असते. ह्यामध्ये साखर आणि मीठ घालून घेऊया आणि याची बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आता ही चटणी अशीच सुद्धा चांगली लागते, पण आपण याला तडका दिला ना की त्याची चव अजून छान होते. तर त्यामुळे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी राई, थोडंसं जिरं, अर्धा चमचा एवढी उडीद डाळ, थोडासा कढीपत्ता आणि एक छोटी मिरची घालून घ्यायची आहे आणि छान तडका लागल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित ढवळून आपल्याला या चटणीवर हा तडका घालून घ्यायचा आहे. आता चमच्याच्या साहाय्याने ही सर्व चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तोपर्यंत आपली 15 मिनिटं सुद्धा झालेली आहेत. आता आपण आपल्या इडल्या बघून घेऊयात. येथे आपल्या मस्तपैकी इडल्या शिजल्या गेलेल्या आहेत.
पण यात थंड झाल्याशिवाय आपल्याला बाहेर काढायच्या नाही आहेत. एक 5 मिनटं फक्त थंड होऊन द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या इडल्या एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेल्या आहेत. ना कोणतं ईस्ट किंवा कोणताही सोडाखार न वापरता या ठिकाणी आपल्या मस्तपैकी सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता इडल्या दाबल्यानंतर परत त्यांच्या स्थितीत येत आहेत, म्हणजे आपला स्पॉन्ज हा एकदम छान तयार झालेला आहे. सर्व इडलींच्या कडा अशाच प्रकारे सुरीच्या साहाय्याने लूज करून घ्यायच्या आहेत आणि आपण ज्या केलेल्या इडल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी सहज आणि पटकन ह्या इडल्या निघल्या जातात. बघितलं ना, एकदम परफेक्ट मोजमाप, म्हणजे 3:1 हे तांदळाचं प्रमाण 3 आणि 1 हे उडीद डाळीचं प्रमाण, तसेच अर्धा चमचा मेथी आणि तसेच एक मुठभर पोहे आणि आपली खास मॅजिक ट्रिक वापरून आपले इडली आणि डोसे एकदम भारी तयार झालेले आहेत. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.